एकदा वळतोय पहिल्या चेंडूवर अगदी पुश केला जातोय. पुश करो खुश रहो अशी मैदानामध्ये आपण पाहतोय स्थिती आहे. पहिल्या चेंडूवर धावेंचं श्रीगणेश सिंगल धावेने घेतली जाते. या अगोदरचा सामना आपण शिवप्रेमी संघ खऱ्या अर्थानं आज अफलातून खेळ त्यांचा राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 50 धावा जवळजवळ मला वाटतं 49 धावेंचं ते आव्हान होतं. त्यावेळेला जितेनचा तो खेळ आणि आता 40 धावेंचं आव्हान असताना तो मिथुनचा खेळ आपण पाहिला. दोन खेळाडूंमध्ये प्रचंड मोठे अनुभव आहे. परंतु आता मैदानामध्ये पहिल्या दोन चेंडूंचा खेळ यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या दोन चेंडूमध्ये एक धाव धाफकावर येत असताना सर्व काही प्रेमात पडणार आहे. म्हणजे तो टॉस की बॉस आपण पाहतोय त्यावर मेन्शन केलेलं तो काया पाटील अलीचं लोगो, त्यानंतर रॉयल किंग विजय स्मृती ब्रास बँडचा तो लोगो आपण पाहतोय. हा भव्य दिव्य असा मंच आपण किल्ल्याच्या पाठीवर जी भिंत आहे त्यावर अनेक बॅनर आपण पाहतोय. त्यामध्ये संपूर्णतः ते आयोजक असतील. टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न येतोय. यावेळेला चेंडू सीमा रेखापार चौकार. पंचांच्या भूमिकेमध्ये आता आपण साईला पाहतोय. यस धन्यवाद अडीजे. चौकाराने धावफलक फुलताय एक्सलेट करण्याचा तो प्रयत्न. परंतु चेंडू यावेळेला वनडी डिक्लेअर झोन मध्ये जात असताना अजून एक सिंगल धाव ती धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर आमचे जयेश निजाई आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की 6 धावा या धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा बॅटफूट लावून खेळण्याचा तो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. त्या कारणास्तव अजून एक निर्धाव चेंडू सुपर लाईन लेन टप्पा यावेळेला हरवार गतीचा होता. चेंज ऑफ पेस ऑनसाइडच्या दिशेने खेळत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर पहिल्या 6 मध्ये 7 आहेत. आमच्या सोबतीनं आता जस्टला पुन्हा आपण एकदा ऐकणार आहोत. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. यस धन्यवाद. अनेक ग्रामस्थ खऱ्या अर्थानं अर्नाळा किल्ला म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं ह्या संपूर्णतः मांगिली कोळी समाज आणि ह्या समाजाकडे पाहिलं जात आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आपण ज्या ज्या वेळेला अर्नाळा किल्ल्यामध्ये येतो ना एक वेगळा ते माणुसकी आपण सातत्यानं पाहतोय. मग संपूर्णतः पुरुष मंडळी असतील, युवा खेळाडू असतील, त्यानंतर बाळक असतील, महिला वर्ग असतील, संपूर्णतः ते प्रेम मानहार असतील, प्रत्येकाचं प्रेम सातत्यानं आपण पाहतोय. यावेळेला दोन खेळाडूंना भेदून अगदी स्ट्रेट ड्राईव्ह येतोय चेंडू सीमा रेखाबाहेर. अजून एक चौकार. पुढचा चेंडू आणि समोर येतोय अभिषेक. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि समोर येतोय रितेश. एलपी फलंदाज बाद. रितेश बाद होतोय. रितेशची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे प्रीतम. चार चेंडू पुढचा चेंडू डाव संख्या 12. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात आहे. परंतु त्यानंतर आतापर्यंत पुन्हा एकदा तो ब्रेक थ्रू अर्थातच काय दुसरीकडून तो संघ देखील म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी बी आहे. रिक बॉईजचा संघ तब्बल 10 संघ आणि त्या 10 संघातील हा अर्नाळा क्रिकेट मधील खऱ्या अर्थानं काया पाटील आली म्हात्रेवाडी आणि त्यातील रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम. आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेला तर
एक आठवणीत राहणारा 14 जानेवारी अर्थातच एक चांगला शुभ दिवस, संक्रांतीचा दिवस आणि आपल्या हिंदू धर्मातील सनातनी धर्मातील एक शुभ दिवस म्हणून सातत्याने या दिवसाकडे पाहिलं जात आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोळा आणि सोबतीनं क्रिकेट देखील खेळा, असा आजचा दिवस आहे. अनेक ते बॅनर आपण पाहतोय. पोगो गँग चॅम्पियन अर्थातच काया पाटील आली आणि तेथे पाठच्या मला दीपेश सर पाठच्या आठवड्यामध्ये झालेला तो अजून एक मोठा रणसंग्राम होता आणि त्या ठिकाणी तो पोगो गँग हा चॅम्पियन संघ होता. प्रचंड मोठी मेहनत, परंतु साई यावेळेला आमच्या दिशेने वळतायत, 2 हात फैलावतायत. अर्थातच काय तर आउटसाइड द लेग स्टंपचा मारा हलक्या हाताने पुश केला जातो. ऑन साइडच्या दिशेने स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे दीपेश सर. कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत आपण मैदानामध्ये पाहतोय. धावफलक आता संथ गतीने आतापर्यंत 20 धावा, 20 धावा धावफलकावर येतात. चाला पुन्हा एकदा उंच आहे, हवेत आहे आणि येतोय चेंडू 2+4 अर्थातच तब्बल 5 धावा ह्या धावफलकामध्ये. आता धावफलक खुलतंय, फुलतंय, बढ़वलं जात आहे आणि ऐकूया पुन्हा एकदा डीजेची धून. थँक्यू डीजे. 25 बॅक टू बॅक. अजून एक आक्रमण, हल्ला, येतोय चेंडू सीमारेखा पार. येस डीजे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला ज्या वेळेला झेल सुटते ना दीपेश सर, त्या वेळेला नक्कीच एक आठवतं ते कोलकाताचं ईडन गार्डनचं मैदान. मला वाटतं जवळजवळ 16 धावेंवर ज्या वेळेला द हिटमॅन मुंबईचा राजा रोहित शर्मा यांचा झेल सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावेंचा तो विक्रमी खेळ देखील आपण पाहिला होता. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ, धावफलक आता 29 आहेत. पुन्हा एकदा यावेळेला क्रिकेटचं कलात्मकतेने भरलेला हा शॉट होता. प्रॉपर टायमिंग, एक आगळ्या वेगळ्या शैलीनं अजून एक चौकार येतोय. पुन्हा एकदा काय खेळ आहे मैदानामध्ये. या अगोदर आपण मिथुन धनुला पाहिला होता, परंतु आता वंदन मेहर तो देखील म्हणतोय हम भी किसी से कम नहीं है. अनेक मोठमोठे खेळाडू आपण पाहतो, परंतु यावेळेला अजून एक येतोय. काय खेळ आहे, अफलातून खेळ. आता मैदानाला आग लावतोय की काय. थँक्यू डीजे. 41 3 षटकांचा सामना खेळलेला आहे, समाप्ती झालेला आहे. 41 धावा डाव फलकावर लगावले आहेत. शेवटचं शतक घेऊन येतो म्हणजे उमेश आणि समोर येतोय प्रीतम. 1 धाव काढलेले आहे. पुढचा चेंडू आणि समोर येतोय वंदन. कॅपच्या पद्धतीचा चेंडू सीमारेषाच्या बाहेर. थँक्यू जस. आणि काय जबरदस्त खेळी वंदन यांच्या माध्यमातून राहिले. आतापर्यंत पाहिले ना, आता 5 ते 6 चौकार, वैयक्तिक आक्रमक, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेला काय घडलं जात आहे, चुकी घडली जात आहे आणि चुकीचं रूपांतर 4 धावांसाठी चौकार. असा थँक्यू सो मच. आपण पाहिलं तर चौकार पाहिला तर नशिबाचा चौकार म्हणायला हरकत नाहीये, कारण पाठचा चेंडू पाहिला तर अगदी आपलं पाहिलं तर हातामध्ये होता, परंतु निसटला आणि जे नाळ्याचं झाड आहे त्याला लागून चेंडू चौकार गेला. मोये असं चित्र आपण पाहिलं, परंतु उमेश कमबॅक करणं जाणतंय. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील राहिले, परंतु प्रीतम आपल्या नावाची छाप जोडतोय, परंतु 1 धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली उमेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या पाहिल्या तर 52 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत आणि 53 धावांचं मोठं मापक, भलं मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे. चला ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया मैदानामध्ये.
थँक्यू. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. टॉस करणार होता आणि त्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. चला यंग बॉईज कॅप्टन या. यंग बॉईज यज्ञेश 11 आपण आल्यात. हा आल्यात. चला यंग बॉयचे कॅप्टन आले. टॉस करणार आहोत. निशांत तांडले यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. छाप असं कावल येते आणि काट आलाय. थांबायचंय 2 मिनिटं. टॉस जिंकला काय निर्णय? बॅटिंग बॅटिंग करण्याचा खूप चांगला निर्णय घेतला. लास्ट मॅच 25 हाय व्होल्टेज मॅच झाली होती, लो स्कोरिंग. आता प्रथम बॅटिंग करत किती धावांपर्यंत थांबवतील? बॅटिंग करताना लास्ट मॅचमध्ये पाहिल्या थोड्याशा चुका झाल्या, त्या चुका दुरुस्ती करू. कारण बॅटिंग लाईन खूप मोठी आहे आमची, परंतु चांगला प्रयत्न ते देखील करतील. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा करतील. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय टीम यज्ञेश 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. हॅलो. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. समोर येतोय कैलास. पहिला चेंडू वाईट. खराब चेंडू टाकतोय तो म्हणजे वंदन. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे वंदन. परत पुढचा चेंडू एक धाव डिक्लेअरच्या रूपाने. एक धाव भेटते ती कैलासला, एक धाव भेटते ती बिग बॉयज या संघाला. डाव संख्या मध्ये 8. पुढचा चेंडू आणि समोर येते हितेश. निर्धाव चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू परत हितेश. रन आउट तो म्हणजे कैलास. कैलासची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे हरेश. आणि पुढचा चेंडू आणि समोर येतो हितेश. वाईट. खराब चेंडू वाईट. डाव संख्या 9. आणि पुढचा चेंडू आणि समोर येतो हितेश. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे नयन यांचं आणि एक डाव काढलेलं आहे. डाव संख्या 10. षटक पूर्ण. एक षटकाचा खेळ झालेला आहे. 1 विकेट आणि 10 रन. येस, पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 10 धावा धाफकावर आहेत. एक भलं मोठं आव्हान धाफकावर नक्कीच आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं पाहतोय ना. यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली इट. फर्निचर डिस्ट्रॉय. पाठचा दरवाजा थोडासा उघडा होता आणि तेथून त्या चेंडून प्रवेश केला. गडीबाद येतोय डीजेच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू, अर्थात चांगली सुरुवात होती, फ्लाइंग स्टार्ट होती, परंतु त्यानंतर आता यावेळेला लक फॅक्टर म्हणावा लागेल. थोडासा चेंडू ना घेतली ती उचाली. येतोय सीमापार चौकार. 14 धावा धाफकावर 1.2 चेंडूंचा खेळ. आक्रमण हल्ला करणं मैदानामध्ये गरजेचं आहे. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. अजून एक अतिरिक्त धाव धाफकावर आणि येतोय चेंडू सीमा रिकव्हर चौकार. एकोणीस. काय सुरुवात आहे, काय खेळ आहे.
आणि प्रेशर आहे दुसरीकडून आतापर्यंत दुसरा षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये थोडासा तणावामध्ये आहे, परंतु त्यानंतर चांगल्या रित्या गॅदर आता निर्धाव चेंडू येतोय. थोडीशी लाईन लेंथ आतापर्यंत भरकडत असताना अजून एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडते. 53 धावांचं आव्हान नक्कीच धावफलकावर आहे, परंतु मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतं. आज आठवावा लागेल क्रिकेटच्या इतिहासातील तो जागतिक विक्रम. 12 मार्च 2006 ओडीआय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियानं 438 धावांचं एक अशक्य असं वाटणारं लक्ष्य टीम साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं होतं, परंतु त्या देखील धावांचा पाठलाग हा टीम साऊथ आफ्रिका संघाने केला होता. अर्थातच क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हे क्रिकेट आहे. कागदी पत्र तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ मैदानात दाखवणं तितकंच गरजेचं असतं. आतापर्यंत पुन्हा एकदा तो चांगला कमबॅक, पहिल्या 2 षटकांचा खेळ जयेश आमच्या पर्यंत पोहोचवत आहेत की पहिल्या 12 चेंडू मध्ये 21 धावा धावफलकावर. येऊया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं. पुढच्या शतक घेऊन येतोय तो म्हणजे एक धाव काढलेली आहे, ती म्हणजे हरेश यांना. आणि समोर येतोय वंश. वंश काय करतोय बघूया. पुढचा चेंडू आणि समोर येतोय वंश आणि फलंदाज बा गडी बाद होतोय. यस, धन्यवाद डीजे. 22 धावा धावफलकावर येत असताना आता भावेश येतोय. पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा तो प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सुपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही आहे आणि हा येणारा चेंडू येतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच अजून एक खेळाला आता लागतोय पूर्णविराम. येतोय डगआउटच्या दिशेनं. ऐकूयात संगीत. चेंडू जातोय सीमा रेषाच्या बाहेर. नो प्लस. पुढचा चेंडू आणि समोर तो जय आणि चौकार. सीमा रेषाच्या बाहेर चेंडू, चौकार. पुढचा चेंडू आणि समोर येतोय जय. स्वीट शॉप आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आणि फलंदाज बाद. त्रेवीस धावा जिंकण्यासाठी. येणारे 6 मध्ये 23 धावा धावफलकावर बनवायचे. अर्थातच कागदी पत्रे शक्य आहे. येणारे 6 मध्ये 6 चौकार हे धावफलकावर बनवायचे आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो विजयाचा आता शंख फुकला जातोय. शंख फुकला जातोय, परंतु यावेळेला येणारा तो निर्धाव चेंडू आता गडी बाद आहे. यस डीजे. समोर तो म्हणजे जगदीश आणि चांगले क्षेत्ररक्षण, चौकार. सीमा रेषाच्या बाहेर चेंडू, चौकार. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू आणि परत चौकार. सीमा रेषाच्या बाहेर. थँक्यू डीजे.
पुढचा चेंडू आणि समोर येतोय जगदीश. फलंदाज बाद.